तर मतदान तर पार पडलेलं आहे। उद्या मतमोजणी होणार आहे, निकाल समोर येणार आहे आणि आता प्रतीक्षा केवळ निकालाची लागली आहे। पाहूया मुंबई महापालिकेचा निकाल उशिरा लागणार। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। मतमोजणी सकाळी 9 ऐवजी 10 वाजता सुरू होणार। निकाल उशिरा लागण्याची शक्यता। मुंबईमध्ये महायुतीचा विजय निश्चित। एकूण 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल। निकालानंतर भाजपा हा मोठा पक्ष हे पुन्हा एकदा अधोरेखित होईल। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हा विश्वास व्यक्त। 29 महापालिकांमध्ये आमच्या युतीचाच महापौर बसेल। फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याचा विकास, त्यामुळे महायुतीला यश मिळेल। रवींद्र चव्हाण यांच्याकडून हा विश्वास व्यक्त। पूर्ण महाराष्ट्रामधल्या निवडणुका शिवसेना आणि मनसे 120 जागा जिंकताय। संजय राऊत यांचा दावा, लोक ठाकरे ब्रँडला मतदान करतात, कंटाळून लोकांनी मतदान करू नये म्हणून हे कारनामे। राऊतांचा आरोप, तर तुम्ही कितीही कांड करा, मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा मराठी महापौर होणारच, असाही व्यक्त केला विश्वास। आम्ही 120 जागा जिंकतोय। आम्ही आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना 120 जागांवरती आमची आता आघाडी आहे। तर मुंबईची लढाई निवडणुकीपुरती नाही, मुंबई महापालिका जिंकल्यावर लढाईला सुरुवात होईल, संजय राऊतांचं हे विधान। महाराष्ट्रामधली मराठीद्रोही सत्ता मोदींच्या आणि अमित शहांच्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे आणि ती लढाई महापालिका हे त्या युद्धातलं पहिलं महत्वाचं पाऊल आणि लढाई। महापालिका जिंकल्यावर पुढल्या लढाईला सुरुवात होईल। मुंबईमधल्या वांद्र्यामध्ये आशिष शेलार यांच्याकडून मतदान। मुंबईकर आमच्या सोबत, ही निवडणूक भ्रष्ट ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची शेलार यांचा हल्लाबोल। मुंबईतल्या 227 जागांपैकी किमान 50 ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जाणार आहे, दोन्ही पक्षांचं। मुंबईचा महापौर भाजपचा होईल। मुंबईचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया समोर। महायुती मुंबईमध्ये 150 जागा जिंकणार म्हणजे जिंकणार। मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकणारच, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास। हाती नरेंद्र मोदी साहेबांनी लोकांनी मतदान करायचे आहे। देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांचे दोघांचेही कमल आणि धनुष्यबाण जोरात चाललेलं आहे। या मुंबईमध्ये आता महायुतीचा भगवा झेंडा फडकणार आहे। पुण्यात भाजपचा महापौर होईल। आम्ही 120 ते 125 जागा जिंकणार। पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांच्या विकास कामांना पुणेकर महत्त्व देणार। मोहोळ यांची ही प्रतिक्रिया समोर।